आणि हा छानपैकी आपण अस्तराचा कपडा जो आहे तो असा डबल करून घेतलेला आहे. उंची त्याची जी वरच्या घेराची उंची आहे ती साधारण 12-13 इंच आहे आणि हा आपण 11 इंचचा घेतलाय, म्हणजे साधारण 2 इंचच्या आसपास कमी घेतलाय आणि डबल फोल्ड करून घेतलाय, कारण आपल्याला हवाय जबरदस्त घेर आणि लांबीला आपण घेतलाय साधारण 2 मीटरच्या आसपास. आणि मग कसं करायचं की डायरेक्टली 4 इंच वर फोल्ड पहिली टीप, दुसरी 4 इंच वर फोल्ड दुसरी टीप आणि अशा पद्धतीने पूर्ण फोल्डिंग करून घ्यायचं आहे जसं की तुम्हाला दाखवला जातोय. आणि ह्या पद्धतीने त्याचा वरचा जो घेर आहे तो कव्हर होईल आणि इथे आपण टीप मारून घेऊया. अशा पद्धतीने पुढचा आणि अशा पद्धतीने मागचा असं 2 घेर रेडी करायचे. नंतर आपण कॉटनचा घेऊया. आणि हा पण आपल्याकडे आता अखंड कपडा आहे आणि त्याला पण मी मधूनच फोल्ड करणार आहे. जेवढा तुम्हाला जास्त समजा विदाऊट कॅन लावायचा आहे तर कपडा घेताना डबल फोल्ड घ्या, म्हणजे तुमचं काम जे आहे ते सोपं होणार आहे. आणि डबल फोल्ड घेतल्यानंतर याची जी उंची साधारण अशी घ्या की आता पहिल्या घेरापेक्षा कमी किंवा त्याच्या एवढी चालणार आहे आपल्याला, पण त्यापेक्षा थोडीशी कमी असा अंदाज घ्यावा की जेणेकरून तो खाली बिलकुल असा आला नाही पाहिजे. उभं राहिल्यावर दिसला तर चालेल पण असा नाही खाली आला पाहिजे. आणि आता उंची आहे डबलची 8 इंच, करेक्टली 2 इंच पुन्हा कमी झालेला आहे. आणि आता आपण ही लांब पट्टी घेतलेली ती फक्त 1 मीटरची, मग तिला मात्र पहिल्या जर 2-2 इंचच्या 4-4 इंचच्या घेतल्या तर आताच्या प्लेट्स घ्यायच्या 1.5-1.5 इंचच्या. आणि या पद्धतीने आपण हा आतला घेर पुढचा आणि मागचा असे 2 बनवून घेऊ. लगेच 2 टिपा मारून घेऊया. अशा पद्धतीने अस्तराचा, शायनिंगचा आणि वरचा नेटचा असे 3 घेर आपले रेडी झाले स्कर्टसाठी. हा जो आहे तो आतला घेर आणि हा कॉटनचा अस्तर आणि हा वरचा पार्ट. आणि आता आपण बघूया पुढे शिवण कसं करायचं याचं. यामध्ये आपण अडकवलेला दोरा जो आहे तो काढून घेऊया, म्हणजे चुन्या त्याच्याने कव्हर झाल्यात आणि आता त्याच्यावर टीप मारून कव्हर केलेलं आहे. व्हाईट कलरचा धागा आहे. आणि हा जो स्कर्ट आहे आपला छान रेडी झालेला आहे. रेडी झाल्यानंतर आपण बघूया की 19 हे किती आहे, साधारण 20-21 तयार झालेलं आहे सगळं टोटल. तर आपण याला 19 इंचची कव्हर फिटिंग लावूया. 18ची पण चालणार आहे, 18ची पण चालेल आणि ती लूज होईल ना, ओढली जाईल. आपण हे विचार करतोय की कमर फिटिंगला ती हे नाही झाली पाहिजे, टुचली नाही पाहिजे, म्हणून आपण तिला 18ची लावली समजा तर अशी येणार आहे. भरपूर आहे. आणि मग आपण 18ची इलास्टिक घेऊन आणि त्याला कट करूया. आणि मग आपण असं करणार आहे, याला इथे टीप लावणार आहे. डबल पट्टी करून घेतलेली 5 इंचची आणि मग अशी लावून झाल्यानंतर समजा हे या बाजूला आलेलं आहे, तर असं लावून झाल्यानंतर इथे येताना काय नाही, असं डायरेक्ट करायचं, कारण ऑलरेडी आपण एक साईड फोल्ड केलेली आहे. आणि इथे इलास्टिकला ठेवायचं, इथे इलास्टिकला लॉक करायचे. पण या पट्टीला इकडे घेतल्यानंतर बिलकुल इलास्टिकवर टीप घ्यायची नाही आणि चालू द्यायचंय. सगळं 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 जे आहे इथे तुम्ही याला जोडल्यानंतर याला लॉक केलंय आणि हा उलट्या दिशेने रेडी झालेला आहे. इलास्टिकवर टीप न येऊ देता हा पट्टा आपण इकडे फोल्ड केलेला आहे. इथे अशी टीप चाललेली आहे. टीप चालली 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 आणि इथं आलो की इथे तर हे संपेल. मग आणखीन थोडंसं आतमध्ये त्याला प्रेस करा. जो शेवटचा टोक आपला उरलेला आहे तिथपर्यंत घ्या. तिथपर्यंत घेऊन परत याला इथं टीप मारा आणि इथे पण लॉक करा या दिशेने. इथे पण आपण इलास्टिक जे आहे ते पुन्हा एकदा इथेच शिवणार आहे, फक्त इथे मध्ये कुठेच नाही त्याच्यावर टीप येऊ द्यायची आहे. आणि हा इथे जॉईंट झाला की परत त्याला अद्धर सोडायचं आहे आतमध्ये फिरण्यासाठी, मूव्ह होण्यासाठी. आणि परत इथेच टीप घ्यायची, पण एवढी काळजी घ्यायची की इथे टीप मारताना ही काळजी घ्यायची की मधल्या चुन्या अस्तव्यस्त होऊन जाऊ नये. बघा इथे अशा वर चढल्या होत्या तर मग ह्या अशा खालीच गेल्या पाहिजे. तर मग तेवढीच फक्त काळजी घ्यायची इलास्टिक लावताना. तुम्हाला जर जास्त फिनिशिंग जमत असेल तर तुम्ही डायरेक्टली असं करून घ्यायचं उलट आणि हे इथं लावलं गेलं की हा असा करून इलास्टिक आतमध्ये टाकून आपल्या दिशेने पाहत पाहत टीप मारायची, जसं की या पद्धतीने, म्हणजे चुन्या वेड्या वाकड्या होत नाही. आणि हे अशा पद्धतीने इलास्टिक लावून रेडी. आणि हा जो ब्लॉक आहे त्यावर आपण हा ब्लॉक लावायचा राहू देणार आहे. फक्त याच्यावर याच्यावर आपण नेटच्या चुन्या करून घेऊया आणि याला आपण बाजूला ठेवूया. आणि मग याला असं ठेवलेलं आहे आणि ह्या ज्या पट्ट्या कापल्या नाही कापायचे. ठीक आहे, मग एवढी पट्टी घेऊया याची.
तर अशा पट्ट्या एकामेकाला जॉईन करायची. समजा ही एक घेतली की हिला ही एक स्टिच करून घ्यायची, म्हणजे टिपाच मारून घ्यायच्या, आणि पुन्हा एकदा ही इकडे, पुन्हा एकदा ही इकडे, अशा 5 पट्ट्या जॉईन करायच्या. म्हणजे हा पूर्ण ब्लॉक आपण अखंड याच्यामध्ये कव्हर करणार आहे. मग आधी पट्ट्या जोडून घेऊया. मग हाईट किती असली पाहिजे? नाही दिसणार, आपल्यावर आहे ना, आपण कुठे लपवायची, आपण कुठे लपवायची ते आपल्यावर आहे. तर मग आपण एकामेकाला जॉईन करून घेऊ. याच्या 4 पट्ट्या केल्या तरी चालतील, 3 केल्या तरी चालतील. किती आहे? अर्धा मीटर आहे. हा अर्धा आहे ना. तर 3 पट्ट्या याच्या 3 समांतर 3 करूया अर्धा मीटरच्या. म्हणजे अशा 1 2 आणि 3, आणि तशाच हे अर्ध्या मीटरच्या पण 3.